अखिल जगस्वामी साम सदा शिव वल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। तुम्हाला पाहण्याची तुम्हाला भेटण्याची इच्छा इतकी विशाल आहे की तुम्ही सांगितलेले व्रत मी सहज केले। हे व्रत करताना मी माझे मन कुठेही ढळू दिले नाही। तुमच्यावर असलेल्या अलोट प्रेमापोटी आणि आराध्य म्हणून असलेल्या भक्तीपोटी तुमचेच रूप मी डोळ्यात साठवले होते। आता या बेलपत्राचा स्वीकार करा आणि माझी इच्छा पूर्ण करा। म्हाळसा, देव भेटावे म्हणून तू काय नाही करत? एवढं सगळं करून देव आलेच नाही तर? माझी श्रद्धा आहे तुम्ही याल। बानू, तुझं वरत पुरं झालं ना? होय झालं। ए म्हणजे समजासनी वाढ आहे की सुरू ते मी डोक्यावर आलं बघ। बाप मला नग आत्ता जेवाय, तुम्ही समजे घ्या जीव। आता नाही जेवणार? अगं पण का ग? अरे देवासनी लाडू दावल्या बिगर म्या नाही जेवायची। तुम्हासनी भूक लागली असेल तर तुम्ही घ्या ना जेवून। पर बानू, म्या काय म्हणतो या बा, तू आता मला काय बी सांगू नकस, माझं ठरलं हाय बघ। प्रधानजी, जिची माझ्यावर इतकी भक्ती आहे, माझ्यावर इतके मनापासून प्रेम आहे,
अशी ही बानू. कोणी काही म्हणाले तरी ती माझ्यावर असलेल्या भक्तीपोटी, प्रेमापोटी मला सोडून द्यायचा विचार करणे कदापि शक्य नाही. देवा, हे मी जाणत नाही का? मागे मी बाणाईला भेटायला त्या ठिकाणी आलो असताना मला याचा प्रत्यय आलाच आहे की ती आता पूर्णपणे खंडेरायमय झाली आहे. तिला परावृत्त करणं शक्य नाही. मग प्रधानजी, तुम्ही म्हाळसेला समजावले का नाही? म्हाळसेने बानूला सेवकांकरवी असा निरोप पाठवायला नको होता. देवा, जसा मी या राज्याचा प्रधान आहे तसाच म्हाळसा देवींचा बंधू देखील आहे. त्यांनी मला हा प्रस्ताव सांगितल्यावर मी खरोखरच धर्मसंकटात सापडलो होतो. त्यामुळे मला सेवकाकरवी ते पत्र पाठवावं लागलं. देवा, म्हाळसा देवी देखील तुम्हाला भेटायला आतुर झाल्या आहेत. होय प्रधानजी, मी देखील तिला भेटायला आतुर झालो आहे आणि म्हणूनच मी तिला भेटायला आज जेजुरीला येणार आहे. प्रधानजी, आता आपली जेजुरी गडावर लवकरच भेट होईल. त्यावेळी सविस्तर सारं काही बोलू. आज कित्येक दिवसांनी हे मला जेजुरी गडावर भेटायला येणार आहेत. यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गड सजवा. स्वागत कक्षात सर्वत्र फुलांच्या माळा लावा. फुलांच्या पाकळ्यांच्या रांगोळ्या काढा आणि जेजुरी गडावर यांच्या आगमनासाठी पायघड्या घाला. लवकरात लवकर साऱ्याची पूर्तता करा. म्हाळसा, पण तू कुठे जात आहेस? लतिका, आज हे कित्येक दिवसांनी गडावर येणार आहेत. मी आज स्वतःच्या हाताने यांच्यासाठी जेवण तयार करणार आहे. बानू, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणारच, पण आधी मला म्हाळसेकडे जाऊन यायला हवं. बानूबाई, मी जरा वस्तीवर जाऊन येतो. आता अरे कशा पायी? नाही, नुसतं हात बसून राहण्यापरीस म्हटलं जरा वस्तीवर जाऊन यावं. बर लवकर माघारी ये बर का म्हातार बाबा. जी. वय, अरे देव आलं ना आता तुला देवाचं दर्शन बी होईल बघ. अरे पुण्याचं काम आहे ते. वय वय. हा, हसरा काय झालं? काही नाही, मी आलो जाऊ.
म्हाळसा, अगं कितीही अस्वस्थता. लतिका, अगं बराच वेळ झाला आहे, त्यामुळे मनात जरा धाकधूक होते आहे. तुझा ठाम विश्वास आहे ना, मग झालं तर देव येतील, तू निश्चिंत राहा. म्हाळसा, म्हाळसा, देवी, लक्ष्मी देवी, तुम्ही अत्यंत आनंदी दिसता आहात. हे जेजुरी गडावर आलेत का? म्हाळसा, श्री खंडेरायांनी आज तुम्हाला ते भेटायला येणार असे आकाशवाणीने सांगितले आहे खरे, परंतु मी आत्ता तुम्हाला एक वेगळीच वार्ता देण्यासाठी इथे आले आहे. कोणती वार्ता? जेजुरी गडावर एका फार मोठ्या महाऋषींचं आगमन झालं आहे. त्यांनी कैलासात तपश्चर्या केली आहे. फार मोठे तपस्वी योगी आहेत ते. असे असेल तर आपण त्यांचे यथोचित स्वागत करायला हवे. चला तिथेच जाऊयात. तुम्ही गडावर येता क्षणी आम्हाला कळलं की तुम्ही येता आहात ते. आपण या गडावर या आधी आला होतात का? आपण असे का विचारत आहात? आपल्याला याआधी पाहिल्यासारखे वाटते आहे. मी कैलासातून आलो आहे. आपले या जेजुरी गडावर स्वागत आहे. कृपया आत यावे. जशी आपली इच्छा देवी. हा जेजुरी गड म्हणजे प्रति कैलासच आहे. कैलासाच्या सर्व खाणाखुणा येथे आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे यथोचित स्वागत केले जाते. मुनी, ऋषी, विद्वान यांचा आदर सत्कार केला जातो. आपले चरण या गडाला लागले, आपली पाद्य पूजा करण्याची अनुमती द्यावी. पण त्याआधी मला एक विचारायचे आहे. अवश्य विचारा. तुमच्या ज्ञानचक्रातून तुम्ही चिंतित आहात असे मला दिसते आहे. आज श्री खंडेराय गडावर येणार आहेत. श्री म्हाळसा देवी त्यांची प्रतीक्षा करत आहेत. श्री खंडेरायांना यायला विलंब झाल्यामुळे त्या चिंतित आहेत. ते येणार म्हणून हा जेजुरी गड सजवण्यात आला आहे. देवी, चिंता नसावी. त्यांचे पाय आज गडाला लागणार आहे ह्यात शंका नाही. आपण माझ्या मनातली शंका दूर केली आहे.
आपली यथोचित पूजा करण्याची अनुमती द्यावी. जशी आपली इच्छा देवी. माध्यान्नीचा प्रहर आहे. आपण कृपया भोजन करून घ्यावे. क्षमा असावी, पण आपण हे येईपर्यंत प्रतीक्षा करूयात का? म्हाळसा, हे प्रत्यक्ष श्री खंडेरायच आहेत. कसं सांगू तुम्हाला? देवींची इच्छा आहे तसेच घडेल. आपण प्रतीक्षा करूया. यांनी वचन दिले आहे की ते येतील, मग हे अजून का नाही आले? म्हाळसा, मला असं वाटतं की आपण अतिथींना असं फार वेळ प्रतीक्षा करायला लावणं योग्य नव्हे. मलाही असंच वाटतं आहे की त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करावी. क्षमा असावी ऋषीवर, माझ्यामुळे तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली आहे. मी आत्ताच भोजनाची व्यवस्था करते. अन्नदान करणाऱ्याच्या मनात जर संदेह असेल, चिंता असेल, तर आम्ही अन्न ग्रहण करत नाही. ऋषीवर, हे इथे आले नाहीत म्हणून माझे मन चिंतित आहे. परंतु आपण आज इथे आलात. मी माझ्या स्वतःच्या हाताने आज स्वयंपाक तयार केला आहे. तो जर तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर मलाही आनंद होईल. जशी आपली इच्छा देवी. ऋषीवर, भोजन सुरू करावे. मलाही भूक लागली आहे. बाळ, ये इकडे. त्याच्यासाठी दुसरं ताट वाढते मी. असू दे. ये बाळ, ये इकडे.
इकडे. अन्नदाता सुखी भव. म्हाळसा देवी, आपल्याला लवकरच शुभवार्ता कळेल. शुभम भवतु. मल्हार